हॅलो, धन्यवाद प्रमोद सर. हॅलो, धन्यवाद प्रमोद सर. सामना क्रमांक 3 आपण बघणार आहोत. ओमकार बॉयज आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा या दोन संघांदरम्यान आपण बघतोय जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळाला आणि ओमकार बॉयज या संघाला एडवनचा हा संघ आपल्याला बघायला मिळेल. रोहन आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 5 षटकांचा पहिल्या डावातील खेळ आपल्याला बघायला मिळेल. हार्दिक गोलंदाजी मार्कवर. 43 जणांचा समूह माजी खेळाडू यंगस्टारचे सगळे एकत्र आले आणि त्यांनी ही स्पर्धेची मात्र योजना आखली मागच्या वर्षामध्ये आणि पहिलं पर्व आपण बघितलं शानदारपणे पार पडलं. त्यानंतर आजचं हे दुसरं पर्व आपण बघतो. या 43 जणांना मानाचा मुजरा असेल ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि आपल्या युवा पिढीला मात्र एक चालना देण्यासाठी मात्र ही स्पर्धा आयोजित केली. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. खरोखरच खूप छान पद्धतीचे विचार मात्र त्याने युवा खेळाडूंसमोर ठेवलेले आहेत. एकीचं बळ हे काय असतं हे मात्र या 43 जणांनी दाखवून दिलंय. त्यांना पुन्हा एकदा मात्र सॅल्यूट असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. सामना क्रमांक 3 जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि ओमकार बॉयज एडवन या दोन संघांदरम्यान पहिला चेंडू पडतोय. गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा येतोय. हार्दिक गोलंदाज. पहिलाच वाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. अतिरिक्त धावेमध्ये भर होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 धाव. विरल नायर अँड विशाल नाईक हे दोन पंच आपल्याला बघायला मिळतात. तर या दोन पंचांच्या माध्यमातून आपण बघतो यांच्या जोडीला तिसरे पंच अजित म्हात्रे सर आहेत आणि खास करून त्यांचे पार्टनर आशुतोष व्यवहारे सर मात्र कालच्या दिवसापासून आपण बघतोय की सुट्टीवर आहेत. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ते सुद्धा बघायला मिळतील. या दरम्यान एक सुरेख फटका खेळला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. रोहनने काय जबरदस्त मात्र फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर चौकार येताना ओल्ड इज गोल्ड हे दर्शवताना रोहन आपल्याला बघायला मिळतोय. कारण बरीच वर्ष झाले आम्ही क्रिकेट बघतोय परंतु रोहनच्या फलंदाजीमध्ये मात्र अजिबात बदल झालेला नाही. ज्या पद्धतीने रोहन मागील 10 वर्षापूर्वी खेळत होता त्याच पद्धतीने अजूनपर्यंत मात्र खेळतोय. 40+ मॅन ऑफ द सिरीज ठरला होता रोहन. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण झाला. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या 6 धावा. रोहन गावड. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय भावेश पहिल्यांदा सामोरे जाईल. षटक क्रमांक पहिलं. हार्दिकचा हा चेंडू असेल. उजव्या हाताने अराउंड द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. माखण्याचं हे नूतन नगर मैदान. याच मैदानावर आपण बघितले तर ह्याच खेळपट्टीवर तब्बल 7 दिवस आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली. त्यानंतर 5 दिवस सफाळे प्रीमियर लीग आणि आता यंगस्टार चषक माकणे. अजून एक स्पर्धा माकणे प्रीमियर लीग सुद्धा याच खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळेल. इथून सुरेख फटका आहे. तेवढंच दर्जेदार क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळतंय आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे 6 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं. चेंडू क्रमांक आपण बघतोय 4था घेऊन येतोय हार्दिक. गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म अराउंड द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. उजव्या हाताने पंचांच्या उजव्या बाजूने इथे सुरेख फटका खेळला गेलाय. चेंडू 1 बाउंड चौकार जातोय. एकदम सहजतेने आणि सुरक्षित फटका खेळला गेला. कौतुक करावं लागेल भावेशचं सुद्धा. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर काय तंत्रशुद्ध फलंदाजी केली. कारण भावेशला माहीत होतं एक सिली पॉइंटला खेळाडू आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहे, त्याच्यानंतर एक आपण बघितला तर शॉर्ट मिड विकेटला आहे आणि दुसरा खेळाडू जर आपण बघितला तर एक मिड ऑफला. त्यामुळे 4 खेळाडू हे 30 सर्कलच्या मध्ये असल्या कारणाने मात्र मोठा फटका खेळण्यास त्याने हात खोलले होते.
इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि परिणाम सुद्धा तोच बघायला मिळेल. 4 धावा येतील आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. शेखर किणी आम्हाला दर्शवतात 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चौकार आलेत या 14 धावेमध्ये. लयबद्ध तंत्रशुद्ध काय फलंदाजी करताना दोन्ही बॅटर आपल्याला बघायला मिळतात. रोहनने 1 चौकार मारला आणि भावेशने बॅक टू बॅक 2. हार्दिक षटक क्रमांक पहिलं शेवटचा चेंडू घेऊन येईल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण बघतोय अराउंड द विकेट. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. इथे एज लागली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. पहिलं षटक संपलंय. ह्यात नाट्यमय वळणाचं हे षटक आपल्याला बघायला मिळालं. पहिला वाईड बॉल आला, तदनंतर चौकार, त्यानंतर 1 सिंगल आली, डॉट बॉल सुद्धा आला, 2 लागोपाठ चौकार सुद्धा आले आणि शेवटच्या चेंडूवर मात्र भावेश याचा 1 गडी सुद्धा बाद करण्यामध्ये यश आले. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर 1/14 घेतोय छोट. चला नोट टीम मीटिंग. आज आपल्याला 5 षटकांचे जर सामने खेळायचे असतील तर कुठल्याही प्रकारचा वेळ दवडू नका. हार्दिकचं पहिलं षटक आपण बघितलं, 3 चौकार आले, 1 गडी सुद्धा बाद झाला. 14 या धावसंख्येवर पहिली सफलता मिळाली भावेश यांच्या रूपाने. नवीन फलंदाज भाविक येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला बघायला मिळेल रोहन आणि भाविक उर्वरित 4 षटकांमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतील हे सुद्धा बघावं लागेल आपल्याला. तर षटक क्रमांक दुसरं आमच्या समोरच्या एंडने आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. जतीन येतोय गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक दुसरं तर हर्षलला आणलंय. जतीन नाही तर हर्षल. हर्षल येतोय गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. पहिलं षटक 14 धावांचं गेल्यानंतर थोडंसं दडपण हे प्रत्येक गोलंदाजावर असेल. इथून जर चांगली कामगिरी केली तर येणारे गोलंदाज थोडेसे मात्र टेन्शन फ्री असतील. परंतु इथून पुन्हा एकदा जर 14-15 धावांचं षटक आलं तर येणारा गोलंदाज पुन्हा एकदा अंडर प्रेशर असेल आणि अंडर प्रेशर मध्ये मात्र नेहमीच चुका होताना आपल्याला बघायला मिळतात. अंडर प्रेशर मध्ये जो गोलंदाज चांगली कामगिरी करतोय तो मात्र परिपक्व गोलंदाज असतो आणि तीच परिपक्वता कोणत्या गोलंदाजामध्ये असेल हे बघणं महत्त्वाचं असेल. इथे आपण बघितलं जय हनुमान मायकोप पहिला सामना विजयी झाले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये NCC सफाळे या संघाने दातिवरेवर विजय मिळवला आणि सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि ओमकार बॉयज या 2 संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक दुसरं हर्षलच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. 15 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. चांगल्या पद्धतीचा फटका खेळताना रोहन गावळला आपण बघितलं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. हर्षल तयार होतोय. सुरेख फटका खेळला गेलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलंय तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 रन्स ऑन दी बोर्ड. हर्षलचं हे चांगलं षटक बघायला मिळतंय. सध्याच्या स्थितीला मात्र हात खोलण्यापासून दूर ठेवले दोन्ही फलंदाजांना. 2 चेंडूंवर मात्र 3 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी होते असं वाटतंय की फलंदाज थोडेसे मात्र बॅकफुटवर आहेत. इथून पुढचा चेंडू बॉलर तयार. हर्षल
यावेळेला पुन्हा एकदा मात्र सुरेख लाईन लेंथवर गोलंदाजी होताना हर्षलचं कौतुक करावं लागेल इथे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्यानंतर हर्षलने कमबॅक केलंय. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर हर्षल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. नवीन बॅटर भाविक 2 धावा, त्यानंतर डॉट. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु इथे झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर परिणाम आपल्याला बघायला मिळाला. 2 धावा येतात. या 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचते 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. यंग स्टार चषक माखणे पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दातिवरे संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दातिवरे संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. या दरम्यान एक चेंडू पडतोय. हर्षलचा वाईड बॉलचा इशारा येतोय आणि एक अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हर्षल तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा मात्र एका हातामध्ये सुरेख झेल आपल्याला बघायला मिळाला आणि विकेट नंबर 2 इथे गॉन होताना आपल्याला बघायला मिळतोय. भावेश याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. भाविकच्या रोहन गावड अजूनपर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा काढून मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभा आहे. तर भावेश आणि भाविक हे 2 फलंदाज बाद झालेत. नंबर 4 ला कोणता खेळाडू मैदानात येईल हे बघण्या अगोदर घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक. धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ होतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे सुरेख फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळलाय चेंडू. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर षटक क्रमांक 2 संपलेला आहे. आणि धावसंख्या आपण बघितली तर ओमकार बॉईज एडवन या संघाची 2 बाद 22. तर हार्दिक येते गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन 2 षटकांचा विचार केला तर आपण बघतोय ओमकार बॉईज एडवन हा संघ 22 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. रोहन गावड आणि प्रणित या दोघांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पाय रोवावे लागतील. झटपट पडझड होऊ न देता मात्र या दोघांना चांगले चेंडू खेळून काढावे लागतील. 18 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. 18 चेंडूमध्ये किती धावा जमवतील हे 2 बॅटर बघणं महत्वाचं आहे. एका बाजूने आपण बघतोय रोहन गावड ज्यांच्या पाठीशी खूप अनुभव आहे आणि चांगल्या गोलंदाजा विरुद्ध चांगली फलंदाजी करण्याचं तंत्र त्यांच्याकडे आहे. परंतु इथून
मात्र त्यांना चांगला खेळ करावा लागेल ओमकार बॉईज एडवण या संघासाठी। इथे उजव्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू निर्धाव निघून जातोय। चांगली गोलंदाजी करताना हार्दिक आपल्याला बघायला मिळतोय। ज्या अनुषंगाने पुन्हा एकदा हार्दिकने षटक हाताळण्यासाठी सुरुवात केली तर त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या विचारामध्ये हेच असेल की कुठल्याही पद्धतीने मात्र ही जोडी फोडणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा सुद्धा हाच विचार असेल की या दोन बॅटरमधून एकाला आपल्याला माघारी पाठवायचं आहे। हार्दिक पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला बघायला मिळेल। 22 या धावसंख्येवर मात्र धावसंख्या स्थिरावलेली आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, सुरेख फटका आहे। रोहन गावडच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय तोपर्यंत 2 धावा येताना धावसंख्या 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात। डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू खूप मात्र पुढे सरसावला होता चेंडूला अडवण्यासाठी आणि खूप छान पद्धतीने मात्र प्रयत्न त्याचे दिसले। चेंडूला योग्य रीतीने अडवलं आणि फेकलं सुद्धा। हार्दिक पुन्हा एकदा बॉलर तयार, धावसंख्या 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात। ओमकार बॉईज एडवण या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते। यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता, पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न दिसला रोहन गावडचा, परंतु पूर्णपणे चुकलेला आहे। 4-5 वर्षापूर्वीचा रोहन जर आपण बघितला असता तर या चेंडूवर मात्र एक प्रेक्षणीय मात्र फटका त्यांच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच बघायला मिळत होता। इथे थोडेसे मात्र चुकलेले आहेत 2 फटके। इथून सुरेख फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय। 2 टप्पी चेंडू हातामध्ये जातोय, धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात। षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे आणि गोलंदाज हार्दिक। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना 25 वर 2 ही स्थिती आपण बघतोय ओमकार बॉईज एडवण या संघाची। सलामीचा फलंदाज रोहन अजूनपर्यंत पाय रोवून मैदानात आहे, त्याच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच आलाय परंतु त्यानंतर मात्र थांबवलंय रोहनला। इथून हार्दिकने सुरेख गोलंदाजी केली, पूर्णपणे बांधून ठेवलंय हार्दिकने प्रणितला। सध्याच्या स्थितीला आपण बघतोय प्रणित 2 चेंडू 2 धावा आणि रोहन गावडचा आपण विचार केला तर 7 चेंडू मध्ये 9 धावा या रोहनच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यात पहिल्या चेंडूवर चौकार होता, त्यानंतर मात्र पूर्णपणे प्रभावित गोलंदाजी करताना जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ बघायला मिळतो। इथे क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात। षटक क्रमांक आपण बघितलं तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात। मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था झालेली आहे, तर आपण जाऊया एक शॉर्ट ब्रेक कडे, जातोय डीजे कडे। मस्त सुंदर एम्बियन्स आहे या घरात किचन। जर तुम्हाला जर आणखीन आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर इथे ओपन स्पेस मध्ये मस्त चंद्र तारे बघत बघत तुम्ही मस्त जेवू शकता। उत्तम जेवण आहे, उत्तम भुजिंग, उत्तम चायनीज मिळतं आणि हो ऑर्डर प्रमाणे घरगुती जेवणही मिळतं इथे, तर तुम्ही एकदा नक्कीच टेस्ट करायला या। लोकेशन काय रे? सफाळेमध्ये माकणे येथे, सफाळे येथे माकणे येथे घरत किचन चायनीज भुजिंग सेंटर, अगदी रोडला लागूनच आहे। गाडी पार्क करू शकता, मस्त जेवायचं, मस्त राहायचं। ते भुजिंग यार, भुजिंगची चव अशी तोंडावर अजून पण रेंगाळते। नाही खरंच थँक्यू सो मच, इतकं सुंदर एम्बियन्स आहे या घरात किचन। जर तुम्हाला जर आणखीन आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर इथे ओपन स्पेस मध्ये मस्त चंद्र तारे बघत बघत तुम्ही मस्त जेवू शकता। उत्तम जेवण आहे, उत्तम भुजिंग, उत्तम चायनीज मिळतं आणि हो ऑर्डर प्रमाणे घरगुती जेवणही मिळतं इथे, तर तुम्ही एकदा नक्कीच टेस्ट करायला या। लोकेशन काय रे? सफाळेमध्ये माकणे येथे, सफाळे येथे माकणे येथे घरत किचन चायनीज भुजिंग सेंटर, अगदी रोडला लागूनच आहे। गाडी पार्क करू शकता, मस्त जेवायचं, मस्त राहायचं।
भुजिंग यार, भुजिंगची चव अशी तोंडावर अजून पण रेंगाळते. नाही खरंच थँक्यू सो मच. इतकं सुंदर एम्बियन्स आहे या घरत किचन. जर तुम्हाला जर आणखीन आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर इथे ओपन स्पेसमध्ये मस्त चंद्र तारे बघत बघत तुम्ही मस्त जेवू शकता. उत्तम जेवण आहे, उत्तम भुजिंग, उत्तम चायनीज मिळतं. आणि हो, ऑर्डरप्रमाणे ते आवर्जून घेऊन जातात आणि खरोखरच तुम्ही सुद्धा एकदा जाऊन बघा आणि त्या चिकनची चव चाखून बघा. अशी जिभेवर रेंगाळते ती चव. आगरी पद्धतीचं हे चिकन आपल्याला खायला मिळतंय. चिकन भुजिंग चायनीज खरोखरच. आणि हार्दिक किणी इथे उपस्थित झालेले आहेत. आमचे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत समालोचन क्षेत्रामध्ये, मात्र उंच भरारी घेतलेले हार्दिक किणी. तर नवनाथ होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेला रोहन गावडच्या बॅटमधून चेंडू सरळ बॅटने खेळलाय. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल इथे. चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला बघायला मिळतोय, परंतु धावांची गती थोडीशी मंदावलेली आहे. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये झाली होती, मी पहिल्या सामन्यापासून बघतोय, पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात त्यानंतर मात्र आलेख हा डाऊन होताना आपल्याला बघायला मिळतो. इथे सुद्धा पहिल्या षटकात 14, त्यानंतर 8, त्यानंतर 5. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगलं कमबॅक केलंय इथे ते जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाने. पहिल्या षटकात ओमकार बॉईजने 14 धावा कुठल्या होत्या, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. इथे पायावरचा चेंडू होता, सहजरित्या खेळून काढलाय, परंतु एकच धाव मिळेल. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु रोहनने मात्र एकच धाव घेतली. आता रोहनने मात्र ठरवलं असेल स्ट्राईक माझ्याकडे ठेवेल, चौकार षटकार मारेन आणि संघाला एका सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करेन असं ठरवलं असेल मनामध्ये, म्हणून स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. कारण जेव्हा फलंदाज अट्टहास करतोय स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा, तेव्हा त्याच्या बॅटमधून मोठे फटके येण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथून डाऊन द लेग मारा. पंच वाईट बॉलचा इशारा देत आहेत आणि कवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्या 30 धावा. षटक क्रमांक 4, 3 चेंडूंचा खेळ होतोय. रोहन गावड पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतात. मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पूर्णपणे बॅट शांत ठेवलेले आहे गोलंदाजाने. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव येते. धावसंख्या आपण बघितली तर 31, 31 धावा ओमकार बॉईज एडवन या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचे गोलंदाज, त्यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 5 आणि हे चौथं षटक नवनाथचं. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते, परंतु जेव्हा इतर गोलंदाज चांगली कामगिरी करत असतात तेव्हा 1-2 वाईड बॉल तुमचे डोळे झाक करतात कर्णधार. इथून बघा चेंडू फेकून झाले 4, परंतु धावा फक्त 5 खर्च केल्यात. त्याच्यामध्ये सुद्धा 2 एक्स्ट्रा धावा आहेत. सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे गडी बाद होताना बॅक टू डगआउट मिस्टर प्रणित आपल्याला बघायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानात येतोय, तोपर्यंत घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे ऑपरेटर आमचे भोजनासाठी गेलेले आहेत, तर नक्कीच आम्ही पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. हार्दिक किणी आमचे उभरते समालोचक आहेत, त्यांचं इथे शुभ आगमन झाले, त्यांचं करूया वेलकम. गोड आवाज बहाडोली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आमच्याशी 1 वर्ष त्यांनी समालोचन केलं होतं, काय जबरदस्त. आणि त्या वर्षी आम्ही फायनल मध्ये होतो, त्यामुळे अंतिम सामन्याचं समालोचन हे हार्दिक किणीने संपूर्ण अंतिम सामन्याचं समालोचन केलं होतं. तर तेच आता नक्कीच जॉईन होतील. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 32, 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. नवनाथ गोलंदाज आहे. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ हा गोलंदाज घेऊन येतोय. नवीन बॅटर येतोय हार्दिक. यावेळेला डाऊन द लेग मारा. या षटकातील आतापर्यंत आपण काउंट केले चेंडू आमचे शेखर किणे आम्हाला दर्शवतात की 3 वाईड बॉल टाकलेले आहेत. हा तिसरा आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या षटकात 3 खराब चेंडू हाताळले गेले. 3 धावा अतिरिक्त आलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 रन्स ऑन दी बोर्ड. इथून डाऊन द लेग मारा होता, परंतु एस्टेनच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव निघून जातोय. षटक क्रमांक 4 इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि 4 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर धावसंख्या बघितली तर धावसंख्या 33 धावा.
ओमकार बॉईज एडवन ह्या संघाला शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा जर तुम्ही अजून या धावफलकामध्ये ऍड केल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. आणि ह्या 15-20 धावा करायच्या असतील तर रोहन गावडचं फॉर्म मध्ये येणं आणि हार्दिक आता जो नवीन फलंदाज आलाय त्याला सुद्धा मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त 6 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या खेळपट्टीचा विचार केला सकाळच्या 17 पासून आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा सामने आम्ही बघितले लाईव्हच्या माध्यमातून, तर इथे धावा होत्यात. एका एंडने तर खूप जोरात हवा सुटते, एका एंडने तर शेवटच्या षटकामध्ये जर 15, 16, 20 धावांची जरी गरज असली तरी त्या धावा होऊ शकतात. इथून नवीन गोलंदाज येतोय राहुल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी यंग स्टार चषक माकणे हे पर्व दुसरं आहे आणि 43 जणांच्या समूहाला खरोखरच मानाचा मुजरा असेल. माजी खेळाडू यंगस्टारचे माकणे गावातून आपण बघितलं आणि त्या माकणे गावातून 43 माजी खेळाडूंनी एकत्र येऊन मात्र या स्पर्धेची एक योजना आखली की आपण यंगस्टार चषक माकणे ही स्पर्धा ठेवायची का, आणि त्यांच्यामध्ये मग चर्चा झाली या विषयावर आणि मागच्या वर्षी त्यांनी पहिलं पर्व इथे एक दिमागदार पद्धतीने मात्र आयोजित केलं होतं. यंदाचं हे दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा काही जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि येत्या रविवारी मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. शिवशक्ती मच्छीमार उसरणी आणि शिवशक्ती उसरणी असे एकाच गावातील हे 2 संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. यानंतर होणारा सामना क्रमांक 4 असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. फुलटॉस चेंडू रोहन गावड. मी म्हटलं होतं की रोहन गावड जर या एंडी चेंडू त्याला त्याच्या पट्ट्यामध्ये आले तर सीमारेषेच्या बाहेर पाठवेल. कारण बरीच वर्ष झाली क्रिकेट खेळतोय आणि सातत्याने या संघामध्ये ओमकार बॉईज मध्ये त्याची निवड का होते, मला का सलामीला पाठवलं जातं याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. षटकार येतोय 5व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर. इरादे स्पष्ट केलेले आहेत, कुठल्याही परिस्थिती मला 50+ या धावा धावफलकावर लावायच्याच आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र पहिलं पाऊल उचलताना रोहन गावड आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत असा षटकार येतोय रोहनच्या बॅटमधून. उर्वरित 5 चेंडू आहेत. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ओमकार बॉईज या संघाच्या, जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाच्या विपक्षात आपल्याला हा संघ बघायला मिळतोय. अप्रतिम जबरदस्त कामगिरी करताना रोहन गावड आपण बघतोय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला, वाईट चेंडूला मात्र प्रहार करताना रोहन गावड बघायला मिळतोय. इथे एक मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण झालंय आणि तेवढ्याच ताकदीने मात्र फेकी सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. परंतु रोहन गावडच्या एंडने गोलंदाजाने चेंडू फेकला आणि रोहन गावडला इथे धावचित केलं गेलंय. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या 40 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोहन गावड यांची जागा घेण्यासाठी कोण येईल हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल, कारण उर्वरित 4 चेंडू आहे आणि 4 चेंडूंवर प्रहार केल्याशिवाय पर्याय नाही. जर या सामन्यामध्ये राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर उर्वरित 4 चेंडूंवर कमीत कमी तुम्हाला 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला फलंदाज परेश बघायला मिळतोय. परेशला चांगली कामगिरी करावी लागेल, अन्यथा राहुलने जर इथून चांगली कामगिरी केली तर नक्कीच जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला सुस्थितीमध्ये ठेवण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळेल. कारण जेव्हा संघ चांगल्या स्थितीमध्ये असतो, धावफलकावर 5 षटकामध्ये 35-40 धावा जर लागल्या तर फलंदाजीला जे फलंदाज येतात ना त्यांच्यावरचं दडपण आहे ते 50% कमी होतंय आणि ते दडपण कमी करण्याचा प्रयत्न राहुलचा इथे दिसेल. उर्वरित 4 चेंडू आहेत. धावसंख्या 40 धावा. इथून 4 चेंडूमध्ये 4-5 धावा दिल्या, 45 धावा धावफलकावर लागल्या तर मात्र नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ बघायला मिळेल. इथून 1 धाव येते. 3 चेंडू झाले. 3 चेंडूमध्ये धावा आलेत त्या 8. 41 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. डाव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने मारा करतोय. इथे बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच दिसला, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडू निर्धाव निघून जातोय. कौतुक करावं लागेल राहुलचं सुद्धा, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाज असं वाटलं होतं की दडपणाखाली असेल आणि दडपणाखाली गोलंदाजी करताना चुका होतील त्याच्या हातून, परंतु काय कमबॅक केले राहुलने. पहिलं षटकार आल्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यावर रोहन गावडला बाद केलं. इथे मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, गडी बाद होतोय. नवनाथने काय सुरेख झेल घेतला, हवेमध्ये झेप घेतली होती.
उंच उडी मारली होती आणि चेंडूला अलगद झेललं, गडी बाद होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 41 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वं सुरू आहे आणि 5 चेंडूंचा इथे खेळ होतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. यतीन येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे, एक चेंडू शिल्लक आहे आणि एक चेंडू मध्ये किती धावा जमवेल यतीन, इथून पूर्णपणे क्रेडिट द्यावं लागेल ते हर्षल, हार्दिक, नवनाथ आणि राहुल यांना. हार्दिकने पहिलं षटक जरी 14 धावांचं हाताळलं, त्यानंतर मात्र फक्त 5 धावा दिल्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च केल्या होत्या त्या कुठेतरी भरपाई केली त्याची. इथे सुरेख फटका आहे, परंतु बघा क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. झेल हातामध्ये येऊ शकत नाही हे जेव्हा समजलं तेव्हा चेंडूला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि इथे आपण बघितलं तर धावसंख्या 3 ने पुढे सरकली जाते. 3 धावा धावफलकावर ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा. विजयासाठी 30 चेंडू आणि 45 धावांचं एक सन्मानजनक टोटल आपल्याला बघायला मिळते. 45 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 30 चेंडू मध्ये 45 धावा करायच्या आहेत. शिवशक्ती मच्छीमार उसरणी आणि शिवशक्ती उसरणी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. दिवस दुसरा आहे यंगस्टार चषक माकणे आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपण बघणार आहोत. शिवशक्ती मच्छीमार उसरणी आणि शिवशक्ती उसरणी या दोन संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळेल. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. काय जबरदस्त मात्र मैदान आणि मैदानाची आखणी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. 30 यार्ड सर्कल जेव्हा ड्रोनने ही दृश्य टिपली जातात तेव्हा असं वाटतं की एखाद्या लेदर क्रिकेटचं मैदान दाखवायला लावलंय आपल्याला. प्रतिम असं हे मैदान. या मैदानावर आपण बघितलं तर आग्री प्रीमियर लीगच्या अगोदर जर तुम्ही 10 दिवस अगोदर इथे येऊन बघितलं असतं तर इथे कचऱ्याचं साम्राज्य पसरलं होतं, परंतु पूर्णपणे या मैदानाला सुशोभीकरण करण्याचं काम केलं. त्यानंतर APL आग्री प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली, सफाळे प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली, त्यानंतर यंगस्टार चषक माकण्याची ही 5 दिवसांची स्पर्धा. खेळपट्टी ज्या कोणी बनवलेली आहे खरोखरच त्यांना सलाम असेल, कारण एवढे दिवस टेनिस बॉल क्रिकेटची खेळपट्टी सलग 4-4 स्पर्धा त्या खेळपट्टीवर खेळणं ही खायची कामं नाहीत. ती कामं मात्र करताना आणि त्यात सिंहाचा वाटा अजित गावड यांनी मात्र उचललेला होता. अजित गावड हे माकणी ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि खरोखरच त्यांच्या माध्यमातून मात्र चांगल्या पद्धतीने या खेळपट्टी करण्यासाठी मात्र अथक मेहनत घेतली गेली होती. आम्ही आग्री प्रीमियर लीगमध्ये सातत्याने त्यांची नावाची घोषणा सुद्धा केली होती. बघा ड्रोनने इथे मात्र आपल्याला बघायला मिळते या मैदानाचं तर जबरदस्त मात्र नक्कीच हे मैदान आपल्याला येत्या 3-4 दिवसामध्ये नक्कीच बघायला मिळेल ड्रोनच्या माध्यमातून. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून मात्र आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतायत. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि म्हणजेच 6 सीटर स्पोर्टवर ज्या ज्या स्पर्धा होतील, जे जे इव्हेंट होतील ते नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. त्याच कारणास्तव आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप छान पद्धतीने मात्र लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय. 6 सीटर स्पोर्ट मागील 2-3 वर्षापासून रुजू झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून मात्र चांगल्या दर्जेदार क्वालिटीचं मात्र आपल्याला हे प्रेक्षकांना बघायला मिळतंय. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. नवीन नवीन भरपूर आलेले आहेत, परंतु ज्यांच्याकडे क्वालिटी असेल त्यांना मात्र मार्केटमध्ये स्थान मिळतंय आणि ते स्थान मात्र हे 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेलं आहे. खरोखरच प्रत्येक आयोजकाच्या तोंडावर नाव आहे आता हे 6 सीटर स्पोर्ट. याआधी आपण बघितलं पाटील नेटवर्क जसा ब्रँड तयार झाला त्या पद्धतीचा ब्रँड तयार होताना 6 सीटर स्पोर्ट आपण बघतोय. अत्यंत कमी वेळामध्ये मात्र त्यांनी आपली क्वालिटी जबरदस्त
दाखवलेली आहे. त्यामुळेच लाईव्ह म्हटलं की क्वालिटी, तुमची क्वालिटी चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला समोरून कॉल येतील. चला प्लीज थोडीशी घाई करा मित्रांनो. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल शिवशक्ती मच्छीमार उसरणे आणि शिवशक्ती उसरणी या दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. तर नक्कीच समालोचन कक्षामध्ये आम्ही थोडासा बदल करतोय. या आपण ऐकूया हार्दिक किणी यांचा एक गोड आवाज. नक्कीच हार्दिक किणी आमचे जवळचे मित्र आहेत आणि खूप छान पद्धतीने समालोचन करतायत. तर या ऐकूया आपण हार्दिक किणी यांना. धन्यवाद मनोजी पाटील सर. एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय या परिसरामधील, एक आगरी समाजामधील गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर पालकर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर यांचा गोड आवाज गेले 2 दिवस आपण ऐकतायत. यंगस्टर चषक 2025 आपण पाहतोय. पर्व दुसरे या स्पर्धेचे सेकंड एडिशन मध्ये आपण आहोत आणि आजचा दुसरा दिवस ह्या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि त्यांना 2 हात करतोय ओमकार बॉईज एडवन. या 2 टीम मध्ये हे धुवंत युद्ध मैदानाच्या मध्ये सुरू आहे. शिवशक्ती मच्छीमार उसरणी आणि शिवशक्ती उसरणी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह कव्हर केली जाते. 5 षटकांमध्ये 45 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. एका बाजूला मिथुन आणि हार्दिक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिले षटक फेकण्याकरिता एक्सपिरियन्स होल्डर अर्थातच रोहन गावड बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाल्यात. या फर्स्ट ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील. दुसऱ्या बाजूला मिथुन त्यांच्या अगेन्स्ट 45 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हरमध्ये. त्यामुळे या बॅटलला मजा येणार आहे. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल फुल टॉस ऑफ साईडला चांगला कट केला गेला आहे इनफिल्डच्या वरून आणि सरळ बॉल कव्हरला या ठिकाणी बीट करत असताना 9+4 एकूण 5 धावा. काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या हलकासा बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचबरोबर हाईट फॅक्टर त्या ठिकाणी होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. पॉवर प्लेचा फायदा त्या ठिकाणी घेतला गेला. मिथुन यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. फ्रीडचा इशारा विरल नायर सरांच्या माध्यमातून आलाय. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हरमध्ये आणि या पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती एक दर्जेदार चौकार आलाय. चांगला टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फील्डच्या बॉलवरती एकच धाव या ठिकाणी मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 6 या आकड्यावरती. चांगली सुरुवात या ठिकाणी जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमसाठी झाले. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजांनी ज्या प्रकारे कामगिरी केली पूर्णपणे हावी होताना पाहायला मिळाले ओमकार बॉईज एडवन या टीमवरती फर्स्ट इनिंगमध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा चुकी केली. चुकीला माफी नाहीये. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. 2 बॉल्स केल्या आतापर्यंत झाल्या. हार्दिक यांच्या बॅटमधून हा षटकार या ठिकाणी आलाय. फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चांगलं शॉर्ट सिलेक्शन. मिड विकेटला हा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केलाय. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे हावी होताना पाहायला मिळत आहेत. डॉमिनेट करत असताना दोन्ही बॅटर्स पहिल्या 2 बॉलवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉक सुट करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतलाय. चेंडू निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके हार्दिक यांच्या बॅटमधून येत आहेत. सातत्याने खराब टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. याआधी फुलटॉस होता त्यानंतर स्लॉटमध्ये बॉल मिळाला आणि मागील दोन्ही बॉलवरती हार्दिक यांचं वर्चस्व त्या ठिकाणी पाहायला मिळालं. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. 16 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. सरळ बॉलला फेकून दिले लॉंग ऑनला. हार्दिकच्या बॅटमधून अजून एक दमदार षटकार.
बरोबर वी शेप मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगला फॉलो त्या ठिकाणी केलं होतं कॅमेरामॅनने. हार्दिक आरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक अपकमिंग यंगस्टर, एक वन ऑफ द ग्रेट कॅमेरामॅन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर चेंडूला फॉलो केलं होतं. 22 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, अर्धा पल्ला गाठला गेला, अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे. परंतु मागील 4 बॉलवरती जी विस्फोटक खेळी मैदानाच्या आतमध्ये करतायत मिथुन आणि हार्दिक हे दोन्ही फलंदाज. 22 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या, 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या, अजून इथून 2 बॉल्स केलं येणं बाकी आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतायत हार्दिक आणि मिथुन. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याच लाईन लेनची नितांत गरज आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या ओव्हरमधील. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात त्या ठिकाणी करून दिली दोन्ही बॅटर्सनी. सातत्याने आतषबाजी चौकार षटकारांची या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा सरळ बॅटचा त्या ठिकाणी उपयोग केला गेलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, सरळ बॉल निघून जाईल. आमच्या मुख्य मंचाला या ठिकाणी अभिवादन करतोय षटकार. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकतायत टेनिक्स बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या जी बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे धावसंख्या फलकावरती 28 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 3 षटकार आणि 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. हार्दिक यांचा जर विचार केला तर 22 वरती खेळतायत 5 बॉलमध्ये. दुसऱ्या बाजूला मिथुन चांगली साथ त्यांना देत आहेत. त्यांच्या सुद्धा बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आलाय, परंतु रोहन यांच्यावरती जी जबाबदारी होती ती जबाबदारी या ठिकाणी स्वीकारता आली नाहीये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये सातत्याने फुल टॉस आणि स्लॉटमध्ये बॉल पाहायला मिळाले आणि त्याच्यावरती जो आक्रमण केला गेला तो आक्रमणजोग आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपला बोल बॉल या ठिकाणी दाखवत असताना जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम ज्या प्रकारे या मॅचमध्ये आपलं डेडिकेशन दिलं, आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवलंय आणि आपल्या एफर्ट्स या ठिकाणी दाखवले गेलेत. 28 स्कोर कार्डवरती लागले गेलेत. पहिल्या ओव्हरचं केल्या ठिकाणी झालं. आता षट क्रमांक 2 हाताळण्याकरिता भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर भावेश आपल्याला जरूर पाहायला मिळतात. लेफ्टी बॉलर या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता आहे. टॉस दिया शिवशक्ती मच्छीमार उसरणी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती उसरणी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस दिया. नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा मजा येणार आहे कारण दोन्ही टीम एकाच गावातील आपल्याला पाहायला मिळतील. कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. चांगला चेंडू फिरला होता त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवला गेला. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एक सेट बॅटरला या ठिकाणी स्ट्रायकिंगवरती आणला गेला ज्याच्या बॅटमधून सातत्याने चौकार षटकारांची आतषबाजी झाली. अर्थातच हार्दिक आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक सरळ बॉलला फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी क्रिएट केला गेला होता. फायनलची दिशा त्या ठिकाणी निवडली. हलकासा बाउन्स त्या ठिकाणी मिळाला होता आणि सरळ बॉलला या ठिकाणी इनफिल्ड वरून क्लिअर केला गेला. धावसंख्या फलकावरती 33 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. 12 धावांची अजूनही गरज आहे. शिवशक्ती मच्छीमार उसरणी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर शिवशक्ती उसरणी टीमचा कॅप्टन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस द्या. नेक्स्ट बॉल भावीच्या या ओव्हरमधील स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. बीट सुरू झाल्यात बॅटर. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून इथून 12 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. 6 सीटर स्पोर्ट्सच्या जे श्रोते या ठिकाणी जोडले गेलेत त्यांचं स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. एक रंगतदार सामना मैदानामध्ये सुरू आहे. अजून एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय हार्दिकच्या बॅटमधून. जर पाहिलं हार्दिक यांचा जर विचार केला तर बरोबरचे स्ट्रोक आपण पाहतोय. फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये सर्वाधिक स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलेत. विजयासाठी इथून 8 रनची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रोहनच्या विरोधामध्ये आक्रमण केला गेला आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये भावेशच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅट बॉलर समोर आतापर्यंत जे स्ट्रोक हार्दिकने केला 30 वरती खेळतोय वैयक्तिक. विथ द बॉल सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं हार्दिकने आणि विथ द बॅट सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. एक ग्रेट ऑलराऊंडर. पुन्हा एकदा हुक केला जातोय. सरळ बॉलला फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आणि या सामन्यावरती आपली पकड या ठिकाणी जमवली गेली. षटकार.
काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. ज्या प्रकारे आतापर्यंत हार्दिक यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. 22 यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्यात. वैयक्तिक 36 वरती खेळतात हार्दिक. 9 बॉलमध्ये काय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये केले. 2 धावांची आवश्यकता. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी होता. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीखेरीज टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 43 षटकांमध्ये 43 धावा फलकावरती लागल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये विजयाकरिता 2 रनची गरज आहे. शिवशक्ती मच्छीमार उसळणी टीमचा कॅप्टन आणि शिवशक्ती उसळणी टीमचा कॅप्टन सातत्याने इथून आम्ही अनाउन्समेंट करतायत. प्लीज आपण टॉससाठी आपली रिपोर्टिंग करा. एक छोटस ब्रेक या ठिकाणी घेऊयात आणि जाऊत आपण संगीत कक्षामध्ये. जर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले नाहीत तर षटकांमध्ये कपात केली जाईल. 43 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. 2 रनची आवश्यकता आहे विजयाकरिता. समोर मिथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा विजयासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 43 धावा फलकावरती लागल्यात. 45 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 3ऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. परंतु इथून जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमची विजयाच्या दिशेने गौडदौड सुरू झालंय. ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण केलं गेलं. हार्दिकच्या बॅटमधून ज्या धावा या ठिकाणी आल्या. रिस्पेक्ट या चेंडूला दिली गेली कारण चांगला बाउन्स त्या ठिकाणी झाला होता. 1 धाव या बॉलवरती येते. 1 रनने धावसंख्येत भर पडेल. स्कोर इज 11. 44 रन्स स्कोरवरती लागलेत. विजयापासून 1 पाऊल दूर. टॉस आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विजयाच्या धावा या ठिकाणी जरूर येतील. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. कॉंग्रॅच्युलेशन्स जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम. 1 हँडेडली हा सामना या ठिकाणी जिंकला गेला. 1 साइड मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅट मध्ये जो परफॉर्मन्स दाखवलाय तो अप्रतिम राहिलाय. अभिनंदन जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम. टॉस आपण त्या ठिकाणी करून घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर हार्दिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा या ठिकाणी